नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचं काम बेभरोसे, ठेकेदार आणि इंजिनियर यांचा मनमर्जी कारभार, आमदार आमशा पाडवी यांचं वक्तव्य। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यातील गोरंबा इथं निगधी ते लेगापाणी रस्त्याचं काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असून कामाच्या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी अचानक भेट दिल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं निदर्शनास आलंय। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी ठेकेदारावर चांगलेच तापले। ठेकेदाराला रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना दिली असून धडगाव अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली। या परिसरात ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप राहत असल्याचं गंभीर आरोप आमदार आमशा पाडवी यांनी केले। काला पाणी तिथे सेंगला पाणी म्हणून त्या पाड्यात सुद्धा शाळाचे उद्घाटन होतं आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना पंतप्रधान सडक योजनेचं काम चालू होतं आणि त्या कामावर निगदी ते लेगा पाणी म्हणून त्या रस्त्याचं नाव डिटेल काय घेतलं नाही, पण तो रस्ता आहे आणि ते काम चालू असताना तिथे गेल्यानंतर एक पूलचं काम चालू आहे। पूलच्या कामावर जेव्हा आम्ही बघितलं तर 10 आणि 12 mm सडीच्या ते फातून ठेवले होते आणि ते फातून ठेवल्यानंतर तिथे आम्ही जाऊन विचारलं की बाबा इथे याच्यात कोणता रेट तू वापरता, तर तिथे ढेर आहे, मी ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देतो आहे। कारण त्या ढेर नदीतला वाळू उचलून आणून जर पूलमध्ये टाकत असेल आणि बोगस काम करत असेल, आझादीला 77 वर्षामध्ये पहिली वेळा तो रस्त्याचं काम होऊन राहिला आणि त्याच्यावर बी जो ठेकेदार बोगस काम करत असेल तर त्या एजन्सी त्याच्यात पहिले तर रद्द करायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। कारण आझादीच्या 77 वर्षात पहिली वेळा होऊन राहिला। आता तिथला मी रेतूसुद्धा आणले, हे रेतू आहे, हे बघा हे रेतू आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा देतो जागावरचा, पण जे रेतू उचलून आणली आहे ते सुद्धा आम्ही आणली आहे। जर या पद्धतीचं जर काम करत असेल ठेकेदार तर त्या कामावरचा इंजिनियर असेल त्याला सुद्धा सस्पेंड करायला पाहिजे, हे सुद्धा माझी मागणी आहे। कारण इंजिनियर आणि ठेकेदार हे पार्टनरशिपमध्ये काम करत आहे, म्हणून हे आमच्या धडगाव अक्कलकुवामध्ये बोगस कामे होत आहे। म्हणून खास करून जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाईची आम्ही मागणी करणार आहे। पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।